मानगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली. पावसाची संततधार सुरूच. दहिवडी फलटण महामार्ग गेला पाण्याखाली. गत 4 दिवसांपासून मान्सूनपूर्व पावसाने मान तालुक्यात अक्षरशः धुमाकूळ घातला असल्याने मान तालुक्याची जीवनसंगणी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या मानगंगा नदीच्या पाणीपात्रात सध्या कमालीची वाढ झाली आहे. मानगंगा नदी दुथडी भरून वाहू लागली आहे. तर या पाणीपात्रात आणखीन वाढ होण्याची शक्यता असल्यानेच म्हसवड पालिकेचे नदीपात्रालगतच्या रहिवाशांना सतर्कतेचा इशारा देत पाणीपात्रात कोणीही जाऊ नये असे आवाहन केले आहे. यंदा मान्सूनपूर्व पावसाने मान तालुक्याला चांगले झोडपून काढले असल्याने तालुक्यात सर्वत्र पावसाची गती 4 दिवसांपासून संततधार सुरू आहे. मान तालुक्यातील नदी, नाले, ओढे व तलाव हे यापूर्वीच मंत्री जयकुमार गोरे यांच्या प्रयत्नामुळे फुल झाले आहेत. अशातच आता पावसाची संततधार सुरू असल्याने मानगंगेसह आंधळी व इतर तलावाच्या पाणी पातळीत कमालीची वाढ झाली आहे. या पाण्यामुळे तालुक्यात सध्या सर्वत्र पाणीच पाणी दिसत आहे. म्हसवड परिसरातही गत 4 दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू आहे. त्यामुळे सर्व रस्ते जलमय झाले आहेत. तर मानगंगा नदी पात्र दुथडी भरून वाहू लागले आहे. पावसाची संततधार अद्यापही सुरू असल्याने आणखी या नदीपात्रात पाणी वाढण्याची शक्यता वर्तवली जात आहे. म्हसवड शहरातील नदीपात्रातही कमालीची वाढ झाली असल्याने नदीपात्रातून पैलतीरी जाणारा रस्ता हा पाण्याखाली गेला असून तो मार्ग बंद झाल्याने पैलतीरी जाण्यासाठी नागरिकांनी पुलाचा वापर करावा असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी डॉक्टर सचिन माने यांनी केले आहे. कॅमेरामन नागनाथ टोंबेसह महेश कांबळे, राजयोग 79 न्यूज म्हसवड.